महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात टॉप 25 मध्ये। जामखेड रस्त्यावरील तात्पुरता पूल गेला वाहून। पूल वाहून गेल्यामुळे प्रवाशांचे झाले मोठे हाल। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील धुवाधार पाऊस, अनेक बंधारे आणि नाले ओसंडून वाहत असल्याने नीरा नदीकडे पाण्याचे 25,000 क्युसेकने विसर्ग। कराड आणि सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो। जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद। साताऱ्यातील माणमध्ये पावसाची दमदार हजेरी, अनेक रस्ते पाण्याखाली। पुलावर पाणी आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। साताऱ्याच्या फलटणमधील फळांचं गाव म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडीमध्ये 24 तासामध्ये 251 मिलीमीटर पावसाची नोंद। पाझर तलावही तुडुंब भरला। साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पावसामुळे कोळकी रस्त्यावरील ओढ्याला पूर। पुलावरून जाताना दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। स्थानिकांनी तात्काळ दुचाकीस्वाराला पुराच्या पाण्यातून काढलं बाहेर। मान्सूनपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा प्रवाहित। 100 फुटाहून धबधब्याचं पाणी कोसळत असून पर्यटकांची धबधबा पाहायला गर्दी। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसाळ्यामुळे फेसाळला। धबधब्याची नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे। सिंधुदुर्गमधील मांगोलीतील धबधबा प्रवाहित। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्गात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य। आंबोली घाटामध्ये ढगांची चादर पसरल्याचं चित्र। आंबोली घाटामध्ये निसर्गानं पांघरलेल्या चादरीची पर्यटकांना भुरळ। गुहागरमध्ये पावसाचा कहर। ढोपावेमध्ये 8 ते 10 घरांमध्ये शिरलं पाणी। तात्काळ स्थलांतरित होण्याची सूचना। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये पावसाची दमदार हजेरी। आरवलीसह परिसरातील भागामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। हिंगोली मान्सूनपूर्व पावसामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी संकटात। वाळवायला ठेवलेल्या भुईमूग भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या। रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची बॅटिंग। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, मुरुड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। वाशिम जिल्ह्यात सलग 14व्या दिवशी वरुण राजाची हजेरी। सततच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर आता पाऊस मुसळधार। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात। सलग 8व्या दिवशी अकोल्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। दापकी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। दौंड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। पुणे सोलापूर महामार्गावरील इनोवा गाडी गेली वाहून। गेल्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यामध्ये पावसाचा जोर। वाशिमच्या पिंपळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। गोठ्याचं छत उडाल्यामुळे आणि जनावरांचा चारा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आणि आता बघूया या क्षणाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स।